Hello friends. During last period we will talking about the stability of carbocation. Today we are going to deal with reactions of carbocations. As we know, the carbocations are positively charged carbon species having 6 electrons in its valence shell. They are highly unstable and only 6 electrons in its valence shell. Therefore, it has strong tendency to gain electron pair to complete its octet and act as a strong electrophile. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर कार्बोकॅटायन्स हे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयोनिक स्पेसिस आहे, कार्बन स्पेसिस आहे आणि त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. हे 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग टेंडन्सी असते. कोणती स्ट्रॉंग टेंडन्सी असते? टू गेन इलेक्ट्रॉन पेयर. टू गेन इलेक्ट्रॉन पेयर मीन्स दे ॲक्ट ॲज अन लेविस ॲसिड्स. लेविस ॲसिड्स म्हणून ते ॲक्ट होतात. as well as carbanium ion being planar can be attacked from either side of the plane. This may result in the formation of both optical isomers. Chemical reactions involving carbocations include following reactions such as first one, elimination of proton. Elimination of proton. The carbocation formed can eliminate proton from carbon adjacent to C+ to form an olefinic compound. आता इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन म्हणजे काय हे आपण थोडंसं बघूया. प्रोटॉन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल H+ हायड्रोजन आणि त्याच्यावरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज H+. आता हा प्रोटॉन आपण कार्बोकॅटायनमधून इलिमिनेट करायचा आहे, म्हणजे काढून टाकायचा, आणि म्हणून या रिॲक्शनला म्हटलेलं आहे इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन. आता इथं मात्र घेताना काय करावं लागतं? आपण इथं खाली रिॲक्शन दिला, ती रिॲक्शन बघा. यामध्ये पहिल्यांदा कार्बोकॅटायन घ्यायचा. आता हा कार्बोकॅटायन, आता तुम्हाला माहिती आहे कार्बोकॅटायन जनरली आपण बघितलं आहे प्रायमरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन, टर्शरी कार्बोकॅटायन्स आहेत. तर यामधला सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतो? तर टर्शरी कार्बोकॅटायन असतो. मग हा टर्शरी कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल असल्यामुळं पहिल्यांदा आपण इथं घेणार प्रायमरी कार्बोकॅटायन, त्याच्यापेक्षा जास्त सेकंडरी कार्बोकॅटायन असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल असतो. त्यामुळे इथं उदाहरण घेताना पहिल्यांदा काय घेतले बघा, प्रायमरी कार्बोकॅटायनचे घेतले. CH3 CH2 CH2+. हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. या प्रायमरी कार्बोकॅटायनचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन करायचं. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन म्हणजे चार्ज ट्रान्सफर करायचा. तो ज्यावेळी चार्ज ट्रान्सफर होईल त्यावेळी एका कार्बन जवळचा जो एक हायड्रोजन ॲटम आहे तो दुसऱ्या कार्बनकडे येईल, ज्या कार्बनवरचा चार्ज आपण ट्रान्सफर करतोय त्यावेळी. म्हणजे या रेझोनन्स स्टॅबिलायझेशनच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तुम्ही तर पहिल्यांदा प्रायमरी कार्बोकॅटायन घेतलाय CH3 CH2 CH2+, आणि त्याचं ज्यावेळी रेझोनन्स स्टॅबिलायझेशन होतं त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन कसं झालंय बघा, सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये होतं CH3 CH+ CH3. म्हणजे ज्या कार्बनवरती प्लस चार्ज होता CH2+, त्याचा प्लस चार्ज या कार्बनकडे CH2 त्याच्या ॲडजसंट कार्बन जवळ तो शिफ्ट झाला आणि त्या ॲडजसंट कार्बनचा एक हायड्रोजन ॲटम हा CH2+ असणाऱ्या कार्बनकडे आला आणि प्रायमरी कार्बोकॅटायन रेझोनन्स स्टॅबिलायझेशन झालं, त्याचं कन्व्हर्जन सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये झालं. म्हणजेच सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला कसा मिळाला बघा, CH3 CH+ CH3. नाऊ डिप्रोटोनेशन. आता डिप्रोटोनेशन करायचं म्हणजे काय करायचं? तर ज्या कार्बनवरती प्लस चार्ज आहे त्या कार्बनचा प्लस चार्ज आणि त्याचा ॲडजेसंट म्हणजे लगतचा कार्बन, या लगतच्या कार्बन जवळचा एक हायड्रोजन असा H+ रिमूव्ह करायचा. असा H+ रिमूव्ह तुम्ही ज्यावेळी करणार त्यावेळी एका कार्बनची प्लस ही एक व्हॅलन्सी कमी झाली, दुसऱ्या कार्बनची CH3 असणार आहे त्यातला एक हायड्रोजन गेला, त्याची एक व्हॅलन्सी कमी झाली. 2 कार्बनच्या व्हॅलन्सी कमी झाल्यामुळं तिथं काय होतो? डबल बॉन्ड तयार होतो. म्हणजे या सेकंडरी कार्बोकॅटायन्समधल्या
आपण जर बघितलं सेंटरचा जो कार्बन आहे त्याचा प्लस चार्ज आणि त्याच्या समोरचा पुढचा ॲडजसंट कार्बन आहे CH3 त्याच्या जवळचा एक हायड्रोजन असा H+ या सेकंडरी कार्बोकॅटायनमधून निघून गेला आणि आपल्याला मिळाला अल्किन कंपाऊंड. हा प्रोपीन आहे. आपल्याला मिळाला प्रोपीन, तो बघा CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा प्रोपीन आहे. ही रिॲक्शन आहे इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन. ही रिॲक्शन कोणती आहे? इलिमिनेशन ऑफ प्रोटॉनची आहे. आता दुसरी रिॲक्शन बघा. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल आपण दुसरी रिॲक्शन बघूया थोडंसं. बघा दुसरी रिॲक्शन. आता ही इलिमिनेशनची रिॲक्शन झाली. दुसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ न्यूक्लिओफाईल. रिॲक्शन विथ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल, आता न्यूक्लिओफाईल म्हणजे आपण बघितलेला आहे हा पॉईंट. आपण इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल बघितलेला आहे. निगेटिव्हली चार्ज्ड स्पेसीज or the species having lone pair of electrons, that is for example water molecule, that basically they are electron pair donor. NH3, water molecule H2O, these are the electron pair donor. आता न्यूक्लिओफाईलचा अटॅक आपल्याला कार्बोकॅटायनवरती करायचा आहे. आता इथे पहिली रिॲक्शन आपण बघा. आपण घेतलेला आहे कार्बोकॅटायन, दॅट इज प्रायमरी कार्बोकॅटायन घेतला आहे CH3 CH2 CH2+ आणि या प्रायमरी कार्बोकॅटायनवरती Br- हा न्यूक्लिओफाईल याची रिॲक्शन आपण करायची. वेन न्यूक्लिओफाईल इट अटॅक्स विथ कार्बोकॅटायन, कार्बोकॅटायन accept electron pair, carbocation accept electron pair from the nucleophile and it will stabilize to form here the compound, that is when Br- is reacted with primary carbocation, that is CH3 CH2 CH2+, then we will get one bromopropane, that is CH3 CH2 CH2 Br. Or if we take the secondary carbocation, that is when primary carbocation it is stabilized to secondary carbocation, then it reacts with Br- and we get the 2-bromopropane, that is the formula CH3 CHBr CH3. Another reaction, when primary carbocation, that is RCH2+, it reacts with nucleophile OH-, we will get the compound that is called as alcohol, that is the reaction is RCH2+ carbocation, it reacts with OH-, we will get the compound alcohol, that is RCH2OH. Another reaction, neutral molecules having lone pair of electrons, that is water. When carbocation reacts with water molecule, that is RCH2+ carbocation, it reacts with water molecule, we will get the compound that is adduct RCH2OH2+, and from this OH2+, if we eliminate proton, that is H+, we will get the compound that is alcohol. The formula of alcohol is RCH2OH. Now the last reaction, that is primary carbocation RCH2+, it reacts with alcoholic compound, that is ROH. In that alcohol here, O contains 2 lone pair of electrons, and that from that 2 lone pair of electrons, 1 lone pair of electron, it is accepted by carbocation to form an adduct, that is RCH2O plus HR. That is adduct is formed, and that adduct it eliminates proton, we get the compound. That compound is called as ether, having formula RCH2OR, that is ether. Now third reaction, that is addition of unsaturated compounds. Addition of unsaturated compounds means here in carbocation, here we will add the
alkenes. Alkenes or alkynes. Basically, a carbocation can combine with olefinic compound. Basically, carbocations reacts with olefin compound. We will get adduct, that is an bigger cation. म्हणजे या रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन जे असतात ते कार्बोकॅटायन आपण जर ओलेफिनिक कंपाऊंड म्हणजे अल्किन कंपाऊंड्स बरोबर डबल बॉन्डेड कंपाऊंड्स बरोबर ते ज्यावेळी रिॲक्ट करणार आहोत त्यावेळी आपल्याला एक ॲडक्ट मिळतो. पण तो ॲडक्ट जो असतो तो बिगेस्ट कॅटायन असतो. रिॲक्शन बघा, कार्बोकॅटायन टर्शरी कार्बोकॅटायन घेतला आहे. रिॲक्शन कशी आहे बघा, यामध्ये रिॲक्टंट जो सुरुवातीला घेतलेला आहे तो कार्बोकॅटायन घेतला आहे. हा कार्बोकॅटायन कसा आहे बघा, CH3 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 आणि बरोबर सेंटरला एक कार्बन आहे त्याच्यावरती चार्ज कोणता आहे, प्लस आहे. हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे. व्हेन टर्शरी कार्बोकॅटायन इट रिॲक्ट्स विथ आयसोब्युटीन. आयसोब्युटीन कंपाऊंड कसा बघा, CH2 डबल बॉन्ड C, त्याच्या डोक्यावरती एक CH3 आहे आणि समोर पुढे एक CH3 आहे. हा आयसोब्युटीन आहे. When isobutene, it is an olefinic compound. When isobutene is reacted with tertiary carbocation, it attacks that central carbon C plus and it form a biggest carbocation, that is CH3 C. C च्या वरती एक CH3, त्याच्या खाली CH3, समोर बरोबर CH2, त्या CH2च्या बरोबर समोर C प्लस, C प्लसच्या डोक्यावरती CH3 आणि C प्लसच्या बरोबर समोर CH3. म्हणजे इथं बघा, इथं हा टर्शरी कार्बोकॅटायनच आहे. पण तुम्ही पहिल्यांदा घेतलेला टर्शरी कार्बोकॅटायन तो या आयसोब्युटीन बरोबर कंबाईन होतो आणि एक ॲडक्ट कंपाऊंड आपल्याला मिळतो की जो ॲडक्ट कंपाऊंड हा पहिल्या कार्बोकॅटायनपेक्षा मोठा आहे, बिगेस्ट आहे. म्हणून याला म्हणलेलं आहे बिगेस्ट कॅटायन. नाव द लास्ट रिॲक्शन दॅट इज कॉल्ड ॲज मोलेक्युलर रीअरेंजमेंट. Molecular rearrangement. Here a less stable carbocations are first formed. They undergo rearrangement to more stable carbocations. म्हणजे या रिॲक्शनमध्ये आपण पहिल्यांदा लेस स्टेबल, आता उदाहरणार्थ आपण बघितलं की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बोकॅटायन्स यांची जर आपण कंपॅरिझन केलं तर यामध्ये टर्शरी कार्बोकॅटायन हा सर्वात जास्त हायली स्टेबल आहे. त्यानंतर कमी स्टॅबिलिटी सेकंडरीची आहे. त्यानंतर कमी लिस्ट स्टेबल आहे प्रायमरी. त्याच्यापेक्षाही लिस्ट स्टेबल आपण कोण बघितलेलं आहे, मिथिल कार्बोकॅटायन. म्हणजे स्टॅबिलिटी जर आपण बघितलं CH3 प्लस, त्यानंतर प्रायमरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन आणि टर्शरी कार्बोकॅटायन, तर सर्वात जास्त स्टेबल कोण असतो, टर्शरी कार्बोकॅटायन. व्हाईल सर्वात कमी कोण असतो, मिथिल कार्बोकॅटायन. मग यामुळं काय करायचं आहे, पहिल्यांदा लेस कार्बोकॅटायन पहिल्यांदा घ्यायचा आणि तो काय करायचं, त्याचं रिअरेंजमेंट करायचं आणि त्या रिअरेंजमेंटमधून तो मोअर स्टेबल कार्बोकॅटायन तयार करायचा. एक पहिली रिॲक्शन जर आपण बघितली या रिॲक्शनमध्ये तर हायड्राइड शिफ्ट करायची आणि प्रायमरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन सेकंडरी कार्बोकॅटायन्समध्ये करायचं. म्हणजे उदाहरण बघा दिलेलं आहे, CH3 CH2 प्लस हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. हायड्राइड शिफ्ट होते आणि या हायड्राइड शिफ्टमध्ये CH2 प्लसवरचा जो चार्ज आहे तो CH2 प्लसवरचा चार्ज या त्याच्याजवळ असणाऱ्या ॲडजसंट CH2 वरती येतो. ज्यावेळी हा प्लस चार्ज या कार्बनकडे ट्रान्सफर होतो, शिफ्ट होतो, ड्युरिंग दॅट टाईम त्याचवेळी त्यामधून एक हायड्रोजन ॲटम काय होतो, हायड्राइड, तो कुठे येतो, या CH2कडे येतो आणि त्याचं कन्व्हर्जन CH3 मध्ये होतं आणि आपल्याला मिळतो सेकंडरी कार्बोकॅटायन. तो कसा मिळाला आहे बघा, CH3 सेंटरला CH प्लस चार्ज आहे त्याच्यावरती आणि CH3. प्रायमरी कार्बोकॅटायन याचं मोलेक्युलर रिअरेंजमेंट झाली आणि तो काय झाला, कन्व्हर्जन त्याचं सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये झालं. तसंच आपण इथं जर बघितलं तर हा सुद्धा, आता हे उदाहरण आपल्यासमोर जे दिसते दुसरी रिॲक्शन, हा सुद्धा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. म्हणजे उदाहरण बघा, CH3 आणि पुढे जो त्या सेंटर कार्बनच्या पुढे जो आहे तो CH2 प्लस आहे. CH2 प्लस इथं जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर CH2 प्लस या कार्बनवरती प्लस चार्ज आहे. असं नाही की तो पाठीमागं जो C आहे टर्शरी कार्बन आहे त्या टर्शरी कार्बनवरती प्लस चार्ज नाही. एखाद्या वेळी तुम्ही म्हणणार हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे, पण नाही,
या कंपाऊंडमध्ये टर्शरी कार्बन आहे, पण प्लस चार्ज जो आहे तो मात्र कुणावरती आहे, CH2 प्लस वरती आहे. त्यामुळे हा कोण आहे, प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. मग प्रायमरी कार्बोकॅटायनमध्ये आपण अल्किल शिफ्ट केली, म्हणजे यातला हा जो अल्किल ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे, तो जर आपण शिफ्ट केला CH2 प्लसकडं, त्यावेळी तो ज्यावेळी शिफ्ट होईल सायमल्टेनियसली पॉझिटिव्ह चार्ज या टर्शरी कार्बनकडे शिफ्ट होईल आणि प्रायमरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये होईल. प्रॉडक्ट कसं मिळालं आहे बघा, RCR. आता मात्र इथल्या कार्बनवरती कोणता चार्ज आहे, प्लस चार्ज आहे. त्या प्लस कार्बन म्हटले त्याच्या पुढे CH2 आहे, त्या CH2च्या पुढे CH3 आहे. म्हणजे इथं या रिॲक्टंटमधला प्रायमरी कार्बोकॅटायनमधला जो मिथिल ग्रुप आहे, तो मिथिल ग्रुप अल्किल ग्रुप तो शिफ्ट झाला CH2 प्लसकडं आणि त्या कार्बनजवळ आला प्लस चार्ज. प्रायमरी कार्बोकॅटायनचं तुम्हाला काय मिळालं, टर्शरी कार्बोकॅटायन मिळाला. दिस इज कॉल्ड ॲज मोलिक्युलर रिअरेंजमेंट. अजून एक रिॲक्शन दिल्या बघा, CH3 CH प्लस CH2 CH3. हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. या सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये आता इथं काय करायचं, परत अल्किल शिफ्ट करायची. आता ही अल्किल शिफ्ट करताना काय होणार आहे, अल्किल शिफ्ट म्हणजे मिथिल ग्रुप शिफ्ट करायचं आहे तुम्हाला. म्हणजे हा करताना कोणता करायचा बघा, CH3 CH प्लस CH2 आणि या CH2च्या पुढं जो CH3 ग्रुप दिसतोय तो CH3 ग्रुप या पॉझिटिव्ह चार्जकडे आणायचा. तो ज्यावेळी या पॉझिटिव्ह चार्जकडे येईल त्यावेळी बघा, म्हणजे इथला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काय होईल, इथं CH2कडे ट्रान्सफर होईल. म्हणजे CH प्लसमधला तो जो कार्बन आहे त्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्या पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या कार्बनकडं ज्यावेळी मिथिल अल्किल ग्रुप शिफ्ट होईल, ड्युरिंग दॅट टाईम हिअर दॅट कार्बन कंटेन्स हायड्रोजन अँड दॅट हायड्रोजन विल शिफ्टेड टू CH2. प्लस चार्ज आहे तसाच राहील, हायड्रोजन शिफ्ट त्या प्लस चार्ज असणाऱ्या कार्बनच्या समोरच्या CH2 ग्रुपकडे होईल आणि आपल्याला मिळणार आहे टर्शरी कार्बोकॅटायन. तो मात्र कसा टर्शरी कार्बोकॅटायन आहे बघा, CH3 C वरती चार्ज प्लस आहे, त्याच्यावरती CH3 आणि पुढे समोर कोण दाखवलं आहे बघा, CH3 दाखवलेलं आहे. म्हणजे सेकंडरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन आपण टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये केलं मोलिक्युलर रिअरेंजमेंटनुसार. म्हणजे बघा, प्रायमरीचं कन्व्हर्जन सेकंडरीमध्ये होतं, प्रायमरीचं कन्व्हर्जन डायरेक्ट टर्शरीमध्ये सुद्धा होतं. त्याचबरोबर सेकंडरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आपल्या टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये होतं. दिस इज ऑल अबाउट दी रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग कार्बोकॅटायन. ओके, याच्यामध्ये कुणाला काही शंका असतील तर मला काय करा, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मला तुम्ही तशा तुमच्या शंका ज्या असतील त्या मला मेसेज करा. ठीक आहे, ओके, गुड डे, बाय.